हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई, लिपिक, वाहन चालक यासाठी सराव पेपर 48 पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान, गणित आणि मराठी व्याकरण या 3 विषयांचे प्रश्न असणार आहेत. आणि ज्या पद्धतीचे प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेमध्ये येणार आहेत तसेच प्रश्न मी यामध्ये घेत आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि याच्या अगोदरचे 47 व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, त्याची प्लेलिस्ट ओपन करा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे 47 व्हिडिओसुद्धा पाहता येतील. आणि खूप छान असा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला मुंबई हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये मी मुंबई उच्च न्यायालयाने ॲक्च्युअलमध्ये घेतलेले पिऊनचे पेपर दिलेले आहेत. त्याचबरोबर मी स्वतः काढलेल्या टेस्ट 175 पेक्षा जास्त दिलेल्या आहेत. त्यामध्ये अजूनही अपडेट होत जातात रोजच्या रोज. आणि यातले जशास तसे प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहेत याची मला खात्री आहे. बरेचसे प्रश्न जशास तसे येतील. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याची फी फक्त 200 प्लस GST आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे पहा. पर्वतीय मृदेस डॅश डॅश मृदा म्हणून ओळखले जाते. तर पर्वतीय मृदेलाच आपण अपरिपक्व मृदा असं सुद्धा म्हणतो, कारण ती पूर्णपणे विकसित झालेली नसते, खडकाळ असते, जाडीभरडी असते, म्हणून तिला अपरिपक्व मृदा असं म्हटलं जातं. आणि पर्वताच्या पायथ्याशी आपल्याला ही पर्वतीय मृदा पाहायला मिळते. शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत मांडला होता? तर शून्य आधारित अर्थसंकल्प जो आहे ना, तो 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडण्यात आलेला होता. त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न पाहूयात. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण बनला होता? तर भारताचा जो पहिला व्हाईसरॉय आहे ना, तो लॉर्ड कॅनिंग हा होता. बरं, हा कधी बनला होता माहिती आहे का? तर 1857चा उठाव झाला होता पहा. 1857चा उठाव झाल्यानंतर 1 नोव्हेंबर 1858 रोजी तेव्हाचा अलाहाबाद आणि आत्ताचं प्रयागराज जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्या ठिकाणी राणीचा दरबार भरवण्यात आला होता. आणि त्या दरबारामध्येच हे लॉर्ड कॅनिंग हा जो भारताचा गव्हर्नर जनरल होता त्याला भारताचा व्हाईसरॉय बनवलं. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला भारताचं फार मोठं सत्तांतर झालं, की 1757 पासून 1857 पर्यंत भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीची सत्ता होती. परंतु 1 नोव्हेंबर 1858 पासून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिश संसदेची सत्ता भारतावर स्थापन झाली. तर 1857च्या उठावाचा हा फार मोठा परिणाम होता, की सत्तांतर झालं, कंपनीची सत्ता गेली आणि डायरेक्ट ब्रिटिश देशाची किंवा ब्रिटिश संसदेची सत्ता भारतावर स्थापन झाली. आणि मग गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय असं नाव दिलं. आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग आहे. आणि शेवटचा व्हाईसरॉय माउंट बॅटन आहे, ते पण माहिती असू द्या. पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग आणि शेवटचा व्हाईसरॉय लॉर्ड माउंट बॅटन, हे सुद्धा माहिती असू द्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न पहा. बरं, आधीचं उत्तर लॉर्ड कॅनिंग सांगितलं मी. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर मुंबई विद्यापीठाची जी स्थापना आहे ना, ती 1857 मध्ये झालेली आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. साखर कारखान्यातील डॅश डॅश पासून अल्कोहोल तयार करतात. तर साखर कारखान्यामधून मळी जी असते ना, त्या मळीपासून अल्कोहोल तयार केलं जातं. बी हे त्याचं उत्तर आहे. मळीपासून अल्कोहोल तयार केलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस डॅश डॅशद्वारे दिली जाते. तर जन्मल्यापासून 5 वर्षापर्यंतच्या बालकांना ही पोलिओ प्रतिबंधक लस दिली जाते. तर ही कशी दिली जाते माहीत आहे का? 2 प्रकारे दिली जाते. एक आहे इंजेक्शनद्वारे आणि दुसरी आहे तोंडाद्वारे. तर जास्त प्रमाणात तोंडाद्वारेच दिली जाते, पण इंजेक्शन आणि तोंडाद्वारे दोन्ही पद्धतीने ही लस देता येते. ए हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? तर आपल्या ज्या बिया असतात त्या बियांच्या कडक कवचांमध्ये दृढ ऊती आढळतात. हे त्याचं उत्तर आहे, दृढ ऊती. त्याच्या पुढे आता 8वा प्रश्न आपण पाहूयात. 8वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. राज्यघटना तयार करण्यासाठी किती प्रमुख विषय समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या? तर भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी प्रमुख 12 विषय समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. बी हे त्याचं उत्तर आहे, 12. खरं म्हणजे माझ्या माहितीनुसार 11 समित्या स्थापन झाल्या होत्या, पण पर्यायामध्ये 11 नाहीये. त्याच्या पुढे 9वा प्रश्न आहे. प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली होती?
तर प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे ना, ती 1867 मध्ये करण्यात आलेली होती. हे त्याचं उत्तर आहे 1867 हे त्याचं उत्तर आहे. नारळ डॅश डॅश कटिबंधीय पीठ आहे. तर नारळ हे जे आहे ना, हे भूमध्य सागरी कटिबंधीय पीठ आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे सागराच्या आपल्याकडे कोकणामध्ये नारळ आणि पोफळीच्या बागा आहेत. केरळमध्ये आहेत. म्हणजे आपला जो किनारपट्टीचा भाग आहे ना, त्या भागामध्ये आपल्याला हे नारळाचे बागा जास्त पाहायला मिळतात. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश डॅश येथे झाला. तर बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये कुठे झाला माहित आहे का? तर त्याचं उत्तर आहे लुंबिनी या ठिकाणी झाला. कुठं झालेला आहे? लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे लुंबिनी. लुंबिनी कुठे आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे कोणत्या देशामध्ये आहे. पुढे आहे महिला कैद्यांसाठी राज्यातील पहिले खुले कारागृह तुरुंग डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आले. तर महिला कैद्यांसाठी राज्यातील पहिले खुले कारागृह किंवा तुरुंग पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. पुणे हे त्याचं उत्तर आहे. पुण्यालाच आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो, विद्येचं माहेरघर म्हणतो, महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली सुद्धा म्हणतो. सीबीआय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग मुख्यालय कुठे आहे? तर सीबीआयचा जो केंद्रीय म्हणजे सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सी त्याचं उत्तर आहे. आणि सीबीआयचा फुल फॉर्म सुद्धा माहिती असू द्या सर्वांना. कविता राऊत कोणत्या नावाने ओळखली जाते? तर कविता राऊत ह्या ज्या आहेत ना, कविता राऊत म्हणत आहे त्या सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखल्या जातात. डी हे त्याचं उत्तर आहे सावरपाडा एक्सप्रेस. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. एक मिनिट. 15वा प्रश्न आता स्क्रीनवर दिसेल. जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक कुटुंब दिन दरवर्षी 15 मे या दिवशी साजरा केला जातो. तर जागतिक कुटुंब दिन कधी असतो? तर 15 मे या तारखेला जागतिक कुटुंब दिन असतो. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. याची फी फक्त 500 रुपये, पण 500 रुपयाच्या फीमध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. एक आहे न्यायालय भरती ई बुक आणि दुसरा आहे हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज. आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, इतिहास, भूगोल, राज्यघटना यांचे रेकॉर्डेड हुडो दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे विठ्ठल जोशी ॲपमध्ये. त्याची फी फक्त 200 प्लस GST आहे. याच्यामध्ये क्लर्कचे झालेले पेपर दिलेले आहेत, प्लस मी काढलेले 350 पेक्षा जास्त पेपर यामध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. आता 16 नंबरचा प्रश्न आहे पहा. दुहेरी राज्यव्यवस्था डॅश डॅश यांनी सुरू केली. तर ही जी दुहेरी राज्यव्यवस्था आहे ना, ही कोणी सुरू केली माहित आहे का? रॉबर्ट क्लाईव्ह यांनी सुरू केली. कुठं सुरू केली होती? तर बंगाल प्रांतामध्ये सुरू केलेली होती. आणि 1765 मध्ये सुरू केली होती. पुढे ती वॉरन हेस्टिंगने रद्द केली. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे घटक राज्य कोणते? तर भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं घटक राज्य हे राजस्थान आहे. कोणतं आहे? नंबर 1 ला राजस्थान आहे, नंबर 2 ला मध्य प्रदेश आहे आणि नंबर 3 ला महाराष्ट्र आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि लोकसंख्येच्या बाबतीत नंबर 1 ला उत्तर प्रदेश आहे आणि नंबर 2 ला महाराष्ट्र आहे. तर हे सगळं लक्षात ठेवा. याच्यावर वेगवेगळ्या परीक्षांना प्रश्न आपल्याला विचारले जातात. भारतीय नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर भारतीय नियोजन आयोगाची जी स्थापना आहे ना, ती 1950 मध्ये झालेली आहे. कधी झालेली आहे? 1950. आणि ही असंवैधानिक संस्था होती. आता ही अस्तित्वात नाही. नियोजन आयोगाच्या जागी आता नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे पहा. औद्योगिक क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? तर औद्योगिक क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी शिखर बँक आहे IFCI. ती हे त्याचं उत्तर आहे IFCI. चला त्याच्या पुढे आता 20वा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी डॅश डॅश या अम्लाचा वापर करतात. तर पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी ॲसेटिक आम्ल याचा वापर केला जातो. हा प्रश्न खूप परीक्षांना रिपीट होतो बरं का. ॲसेटिक आम्लाचा वापर केला जातो. दुग्ध उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? तर दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये 7वा क्रमांक लागतो. बी हे त्याचं उत्तर आहे 7वा क्रमांक लागतो. त्याच्या पुढे घटनात्मक उपाययोजना अधिकार कोणत्या कलमानुसार लागू झालेला आहे?
तर घटनात्मक उपाययोजनाचा जो अधिकार आहे ना, तो कलम 32 नुसार लागू झालेला आहे. आणि याच्यामध्ये जे भारतीय राज्यघटनेनं 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्यापैकी पहिले जे 5 मूलभूत हक्क आहेत, त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी या कलम 32 ची आहे. आणि जर एखाद्या सरकारने मूलभूत हक्कांचं पालन नाही केलं, तर त्याच्या विरोधामध्ये 5 प्रकारचे अर्ज सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये करता येतात. त्याला घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार म्हणतात, कलम 32. आणि या कलम 32लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे आता 23 नंबरचा प्रश्न आहे पहा. जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? तर जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे ना, तो कलम 21 नुसार लागू केला जातो. तर कलम 21 हे त्याचं उत्तर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, कलम 21. म्हणजे आपण स्वतः आत्महत्या सुद्धा करू शकत नाहीत बरं का. त्याच्या पुढे भारतातील पहिले हनी पार्क कोठे उभारले जाणार आहे? तर भारतातील जे पहिलं हनी पार्क आहे ना, ते महाबळेश्वर या ठिकाणी उभारलं जाणार आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. महाबळेश्वर या ठिकाणी भारतातील पहिलं हनी पार्क उभारलं जाणार आहे. तर महाबळेश्वर हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 25 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. अजलानशाह करंडक स्पर्धा कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर अजलानशाह करंडक स्पर्धा जी आहे ना, ती हॉकी या खेळाशी संबंधित आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, हॉकी. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ सुद्धा आहे बरं का भारताचा. हरिहर या आता मराठीचे प्रश्न पाहूयात आपण. हरिहर या शब्दातील 2 पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते आहे? तर विराम चिन्हांवर आधारित हा प्रश्न आहे पहा. तर हरिहर या 2 शब्दांमध्ये न संयोग चिन्ह वापरलेलं आहे. म्हणजे 2 शब्द जोडण्यासाठी या संयोग चिन्हाचा वापर केला जातो. संयोग चिन्ह हे त्याचं उत्तर आहे. अभंग म्हणजे काय? तर अभंग म्हणजे काय माहिती आहे का? तर याच्यामध्ये याची जर आपण फोड केली अभंगाची, तर ती म्हणजे हा एक काव्य रचनेचा प्रकार आहे. ठीक आहे. अभंग म्हणजे कधी भंग न होणारा, तो शब्दशः अर्थ झाला. पण अभंग आहे काय आहे? काव्य रचनेचा प्रकार आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, काव्य रचनेचा प्रकार. आणि अभंग म्हणजे कधी भंग न होणारा. हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे? तर आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे पहा. तर हलाहल या शब्दाचा अर्थ विष असा होतो. बी हे त्याचं उत्तर आहे. हलाहल म्हणजे काय? विष. बी हे त्याचं उत्तर आहे. आता आपण गणिताचे प्रश्न पाहूयात पहा. पहिला म्हणजे गणिताचा प्रश्न आहे. 6 मुलांनी एका खेळात भाग घेतला. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील? आता हे कसं सोडवायचं असतं माहिती आहे का? ही सोडवण्याची पद्धत अशी आहे की 6 गुणिले म्हणजे जेवढे एकूण मुलं किती आहेत? 6 आहेत की नाही? किंवा खेळाडू किती आहेत? 6 किंवा संघ किती आहेत? 6. मग ते आणि त्या 6 मधून एक मायनस करायचा. किती येतो? 5 भागिले 2. म्हणजे ही जेवढी संख्या आहे ती संख्या लिहायची गुणिले या संख्येतून 1 वजा केल्यावर जी संख्या मिळेल ती लिहायची भागिले 2. बेत्रिक 6 5 15. डी हे त्याचं उत्तर आहे 15. म्हणजे फॉर्म्युला असा आहे n कंसात n वजा 1 भागिले 2. n म्हणजे एकूण संख्या, मग ते एकूण खेळाडू असतील, एकूण संघ असतील, व्हॉटएव्हर. लक्षात आलंय का? तर 15 हे त्याचं उत्तर आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. त्याच्या पुढे 30वा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे? सर्वात कमी म्हणजे सर्वात लहान अशी आपल्याला विचारलेली आहे. तर जर दिलेल्या संख्येची सुरुवात दशांश अपूर्णांकाने झालेली असेल, तर दशांश अंकानंतर आलेला जो पहिला अंक असतो ना, त्यानुसार त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा. मग ज्या संख्येमधील दशांश चिन्हानंतर आलेला पहिला अंक सर्वात मोठा असतो, तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो. ज्या संख्येत दशांश चिन्हानंतर आलेला पहिला अंक सर्वात छोटा असतो, तो सर्वात छोटा असतो. याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर 5 आले, सर्वात मोठा अंक हाच झालेला आहे. आणि इथं 0 आले तर सर्वात लहान हा झालेला आहे. आपल्याला सर्वात लहान विचारला आहे, तर सी हे त्याचं उत्तर आहे. आणि याचा जर क्रम लावायचा असेल तर सुरुवातीला बी येईल. बी पेक्षा लहान येतो पहा तुमचा कोणता? हा डी वाला लहान येतो. डी पेक्षा लहान येतो ए. आणि सर्वात लहान कोणता येतो? सी.
आता काही जणांना वाटेल सर डी कसं काय मोठा? आता इथं पहा, दशांश चिन्हानंतर इथं 8 आहे, इथं 8 आहे. मग दशांश चिन्हानंतर आलेला पहिला अंक समान असेल तर दुसऱ्या अंकावरून लहान मोठेपणा ठरवायचा. मग इथं म्हणजे हा जो स्थान आहे हे 5 आहे आणि इथं 0 आहे. तर 5 मोठे आहे की नाही म्हणून हा मोठा झाला. कशापेक्षा? ए पेक्षा. जरी इथे 105 दिसत असले आणि इथं 15 दिसत असले तरी दशांश चिन्हानंतर तसं ठरवायचं नसतं. मुळात हे 105 नाहीतच आणि हे 15 सुद्धा नाहीयेत. ठीक आहे. आता एवढं डीपमध्ये सांगत नाही, पण मी सांगितलेला क्रम महत्त्वाचा आहे. सर्वात मोठा आहे 0.501 आणि सर्वात लहान आहे 0.015. आणि जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्हीची एकत्र तयारी करायची ठरत असाल किंवा दोन्हीचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी न्यायालय भरती ई बुक आहे. त्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत. दोन्हीचा सिलेबस वन लाईनर स्वरूपात दिलेला आहे आणि सरावासाठी भरपूर प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. आणि फी फक्त किती आहे माहिती आहे का? 200 प्लस GST आहे. आणि त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.